आषाढ महिना स्पेशल असे आपण तळणीचे पदार्थ घरोघरी बनवतो। तर काल मी तुम्हाला गुळाच्या कापण्या दाखवल्या, आज मी मस्तपैकी मसाला तिखट पुरी अशी दाखवणार आहे, जी आषाढ महिन्यामध्ये स्पेशली बनवली जाते। तिकडे बघू शकता मस्त क्रिस्पी कुरकुरीत खमंग आणि टेस्टी मस्तपैकी मसालेदार अशा ह्या पुऱ्या बनवल्या जातात। ह्याचा क्रिस्पीपणा बघू शकता, खूप सुंदर आणि मस्त टेस्टी लागतात। तर ह्या पुऱ्याची रेसिपी नक्की बघा, आवडली असेल तर लाईक करा। तर चला मी दाखवते तुम्हाला। तर इकडे एक बाउल घेतला आहे, मिक्सिंग बाउल। याच्यामध्ये आपण सर्वप्रथम गव्हाचं पीठ वापरायचं। तर इकडे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेते। कसं असतं ना, आषाढ महिन्यामध्ये ना सगळीकडे हे असे तळणीचे पदार्थ केले जातात। तर इकडे मी एक मोठी वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे। काय होतं, रव्याने छान पुऱ्यामध्ये ना क्रिस्पीपणा भरपूर वेळापर्यंत टिकून राहतो आणि बेसन पिठाने खूप छान फ्लेवर येतो। आता इथे थोडासा ओवा जो आहे ना तो कुस्करून टाकायचा। ओव्याने सुद्धा खूप छान सुगंध येतो, मस्त चव लागते। त्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ टाकायचे, सफेद तीळ। तिळाची कोटिंग पुऱ्याला खूप छान वाटते। त्यानंतर इकडे मी धने, लसूण, जिरे आणि मिरची याचं थोडंसं उकळमध्ये कूट केलं आहे। पुन्हा एकदा सांगते, थोडेसे धने, थोडेसे जिरे, 2-3 मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या, बस। ह्याला मीठ न टाकता कुटून घ्यायचं, जाडसर कुटायचं, बारीक नाही। त्यानंतर अर्धा चमचा लाल मसाला पावडर, कारण आपण इकडे मिरचीचा कूट टाकला आहे। त्यानंतर गरम मसाला पावडर टाकला आहे, धना पावडर टाकते, थोडीशी हळद टाकायची छान रंग येण्यासाठी। हळद टाकून घेतली की मग आपण याच्यामध्ये थोडीशी ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, अगदी थोडी टाकायची, जास्त नाही। इकडे तुम्ही ह्या स्टेजवर मेथीसुद्धा बारीक चिरून टाकू शकता। आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सुरुवातीलाच हे अगदी हलक्या हाताने सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। रवा, बेसन, आपण जे पण मसाले वापरलेत ना ते एकजीव करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं थेंब थेंब असं पाणी टाकत ह्याला आपल्या गव्हाच्या पिठासारखं मळून घ्यायचं। खूप सहजपणे हे पीठ मळलं जातं, कारण रवा, बेसन हे कसं लगेच पॅक होणारे साहित्य आहेत। ह्याला असं हलक्या हाताने लागन तसं पाणी टाकत टाकत मी ह्याला मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता, एक 5 मिनटं मळून झालं की सुंदर असं हे पीठ तयार होतं मसाला पुरीचं। तर आता आपण ह्याला काय करायचं, थोडा वेळ द्यायचा आणि पीठ जर हाताला चिटकत असेल किंवा पातळ झालं असेल तर असं सुकं गव्हाचं पीठ टाकायचं आणि मग ह्याला घट करून घ्यायचं। हे असं छान प्रेस करून नरम सॉफ्ट ह्याला मळून घ्यायचं आणि असं मळून झालं की मग 5 मिनटं वेळ द्यायचं, जेणेकरून काय होतं, पीठ मस्तपैकी नरम सॉफ्ट पडलं जातं। आता 5 मिनटं झाले, मळलेल्या पिठाचे मी 2 भाग केलेत। आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटायच्या। हे असं जरा सेप करायचा, थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि मग याची मोठी एक चपाती लाटून घ्यायची। जशा आपण नॉर्मल गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतो ना, लाटायची पद्धत सेम तशीच आहे। हे असं लाटायचं। जर तुम्हाला पातळ म्हणजे अशा कुरकुरीत पुऱ्या हव्या असेल ना तर पातळ लाटायची चपाती, आणि जर थोडंसं नरम सॉफ्ट आणि अशा फुगलेल्या पुऱ्या हव्या असेल ना तर याच्यामध्ये नॉर्मली जाडपणा ठेवायचा, म्हणजे अगदीच पातळ नाही बनवायची। हे बघू शकता, ही अशी एकदम पूर्णपणे चपाती लाटून घ्यायची। आणि मी हा कढीवाला असा ग्लास घेतला आहे, मी नॉर्मल पुऱ्या यानेच बनवते। तुमच्याकडं कटर असेल त्याने सुद्धा करू शकता किंवा वाटी वगैरे कशानेही तुम्ही अशा गोल गोल पुऱ्या पाडून घ्यायच्या। तर मला ह्या ग्लासाने सहज पुऱ्या बनवता येतात। बघू शकता तुम्ही किती मस्त पुऱ्या निघल्या जातात। हे बघा किती छान सुंदर, कुठेही तुटली नाही। कोथिंबीरची काडी जरा काढून घेते, नाही तर काय होईल, खाता वेळेस लागून जाईल। तर सुंदर अशी ही पुरी कट करून झालेली आहे। परफेक्ट शेपमध्ये पुऱ्या आपल्या तयार होतात ग्लास वाटीच्या साहित्याने। तर ह्या अशा पुऱ्या तयार करायच्या, मस्त झालेल्या आहेत। आता काय करायचं, हे 4 पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तर हे पीठ जे उरलेलं आहे ना ते पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि परत याची एक चपाती लाटायची। सेम प्रोसेसने पीठ संपेपर्यंत करत राहायचं। जितका पुऱ्या होतील तितक्या पुऱ्या पाडायच्या आणि उरलेल्या पिठाचे परत एकदा चपाती करून घ्यायची आणि अशा
पुऱ्या करून घ्यायच्या सहजपणे. ह्या ग्लासनी ना मस्त पुऱ्या होतात. बघू शकता ही पातळ लाटली आणि ही पुरी ना मस्त फुगणार आहे. पातळ पुऱ्या लवकर फुगल्या जातात. हे बघा मस्त झालेल्या आहेत. आता मी सगळ्या करून घेते. आता मी सगळ्या लाटून घेतल्यात, कट करून घेतल्यात. तर छान अशा ह्या पुऱ्या तयार झाल्यात. भरपूर साऱ्या पुऱ्या तयार झाल्यात. कढाईमध्ये मी तेल तापत ठेवले. लगेचच आपण फ्राय करून घेऊया. तर गरम तेल कडकडून तापून घ्यायचं आणि थोडासा मंद गॅस ठेवायचा आणि पुऱ्यांकडे लक्ष देत राहायचं. कारण काय होतं मग करपलं जाऊ शकतात पुऱ्या. मिडियम गॅस ठेवायचा. तेल अगोदर चांगलं व्यवस्थित तापून घ्यायचं. हे बघा आता इथे मी 4 पुऱ्या टाकल्यात. तुमची कढाई पॅन वगैरे जसं म्हणजे मोठा लहान साईज असेल ना त्यानुसार तुम्ही पुऱ्या त्याच्यामध्ये टाकून घ्या. आता माझी ही रोजची कढाई आहे, पॅन आहे, याच्यामध्ये 4च बसल्यात. हे बघा किती मस्त आपल्या पुऱ्या किती छान फुगून निघलेल्या आहेत. अशा गोल आकाराच्या सुंदर अशा लाल मस्त पुऱ्या तयार होत आहेत आणि एवढ्या खमंग टेस्टी पुऱ्या लागतात ना खाता वेळेस. आता कसं आहे आषाढ महिन्यामध्ये ना हे असे तळणीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. हे बघा मस्त झालेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या ज्या पातळ असतात ना त्या फुगल्या जातात पटकन आणि जाडसर पुऱ्या जास्त फुगत नाहीत. हे बघा सुंदर अशा फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या. जास्त काही भाजायचं नाही, करपवायचं नाही याला. थोडंसं नॉर्मल अशा फुगल्या गेल्या शेक द्यायचं दोन्ही बाजूनी आणि मग काढून घ्यायच्या. आता मी काढून घेते. बघा 4ची 4 पुऱ्या आपल्या किती सुंदर अशा मस्त भाजून निघल्यात. अशा फुगल्या गेल्यात. फुगलेल्या पुऱ्यांना मला खूप आवडतात. त्या बघू शकता मस्त झाल्यात. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते टिश्यू पेपरवर. हे बघू शकता मस्त झाले. आता दुसरा पण पुऱ्या मी याच्यामध्ये टाकून घेते आणि त्यासुद्धा फ्राय करून घ्यायच्या. थोडीशी जागा मोकळी ठेवायची कढाईमध्ये, नाही तर काय होतं आपल्याला व्यवस्थित मग फ्राय करता येत नाही पुरी वगैरे किंवा काही असो तळणीचा पदार्थ. हे बघा 1-अर्धा मिनटातच पुऱ्या आपल्या फुगल्या जातात. सुंदर रंग आला आहे. मसाले इतके छान आपण याच्यामध्ये वापरलेत. चवदार अशा ह्या पुऱ्या लागतात. फुगलेल्या आहेत मस्त पुऱ्या चांगल्या. आता ह्यासुद्धा काढून घेते, प्लेटमध्ये सर्व करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघू शकता संपूर्ण पुऱ्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. क्रिस्पी झालेल्या आहेत, खुसखुशीत झाल्यात आणि पाहता क्षणी खावंसं वाटणाऱ्या अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आषाढ स्पेशल असे मी तुम्हाला ह्या मसाल्याच्या तिखट पुऱ्या दाखवलेल्या आहेत. झणझणीत मस्तपैकी चवदार अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अगदी कमी वेळात खूप कमी साहित्यामध्ये होतं. म्हणजे रोजचंच आपलं डेली रुटीनचं मसाले आहे ते. तर बघू शकता किती मस्त झाली बघा. पुरी आपली फुगून निघलेली आहे. अगदी गोल टम अशी पुरी फुगलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे थोडंसं शेवटची पुरी आहे. मस्त झालेल्या आहेत पुऱ्या. तर कशा वाटल्या तुम्हाला हे आपल्या मसाला पुरी, तिखट पुरी? नक्की ट्राय करा. आषाढाचा महिना चालवला आहे. संपायच्या आधी हे सगळं तळणीचे पदार्थ करून खा आणि शेजाऱ्यांनासुद्धा द्या, कारण शेजार धर्मसुद्धा खूप चांगला असतो. ते बघू शकता. तर मी तुम्हाला तोडून दाखवते. याचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता. किती कुरकुरीत अशा खुसखुशीत झाल्यात. एकदम परफेक्ट भाजल्या गेल्यात आणि इतक्या चवदार लागतात ना. ह्याला तुम्ही भाजीसोबत, चहासोबत किंवा कॅचअपसोबत खाऊन बघा. खूप भारी लागतात. आणि अशा सिंपल जरी खाल्यात ना याच्यामध्ये चव खूप आहे नॉर्मल पुऱ्यापेक्षा. ह्या मसाला तिखट पुऱ्या खूप भारी लागतात खायला. परफेक्ट अशा पुऱ्या झालेल्या आहेत. ह्याचं बघू शकता तुम्ही क्रिस्पीपणा किती मस्त झाला आहे. तर चला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका छान अशा रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.